नमस्कार. चला सगळ्यांचं स्वागत आहे. दोन्ही परिवार इकडे आता सज्ज आहेत. हां हो ना. हो. ही बहीण ना. हो. तिच्याबद्दल खूप तक्रार केली तुम्ही. तुम्हाला मला विचारायचं आहे, काय मिस करणार 6 महिन्यानंतर? बेस्ट पार्ट आहे मला तिचे सगळे कपडे मिळणार. काय पण हो मी तिला खूप मिस करणार, कारण आम्ही खूप मजा करायचो, मस्ती करायचो, भांडायचो आणि शॉपिंग वगैरे करायचो. बट ठीक आहे, इट्स पार्ट ऑफ लाईफ, सो इट्स ओके. सगळे कपडे मिळणार हा तो खूप जास्त आहे. मी घेऊन जाणार आहे थोडे. आता मला जे आवडतं ते माझ्याकडे ठेवेन, बाकी सगळं. आणि ताईची आठवण म्हणून ठेवी, हो की नाही? बरं आता सांगा, 5 गोष्टी मागायच्या झाल्या या घराकडून किंवा ह्यांच्याकडून, शंतनूकडून, त्यांना घाम यायला लागलाय, तर सांगा आता काय, कोणत्या 5 गोष्टी किंवा 5 इच्छा मागायच्या असतील, इच्छा व्यक्त करायच्या असतील तर कोणत्या करा? ढेर सारा प्यार. ढेर सारा प्यार एक. येस. हे काय तुम्ही करणार का त्यांच्याकडनं पाहिजे? एक्सपेक्टेड. त्यांच्याकडून. ऑब्विसली इट वुड बी वाईस वर्सा. काय वाटतंय तुमचं याच्याबद्दल, हो की नाही? आतापर्यंत वाटत होतं ढेर सारा प्यारच चालू आहे. अजून ढेर सारा प्यार पाहिजे म्हणजे नक्की काय काय कळत नाही. हा आता ते सांगा तुम्ही. म्हणजे इट शुड कंटिन्यू इवन आफ्टर मॅरेज. म्हणजे आता जे सुरू आहे तेवढं, त्याच्यात थोडे वाढवू नका. नाही वाढवलं तर चालेल. वाढवलं तर चालेल, चालेल. कमी करू नका. नाही. बरं, एक झालं. 2. सेकंड थिंग अंडरस्टँडिंग. हा म्हणजे काय असतं ते आता आणखीन? म्हणजे असं जरा कधी काय झालं तर अंडरस्टँड करून घ्यायचं. हा तुम्ही करायचं, ह्या नाही करणार. तुम्ही जो सुरुवातीला प्रश्न विचारला म्हणजे काय असतं, तो मला अजूनही प्रश्न म्हणजे काय असतं. बरं ठीक आहे, मग प्रत्येक वेळेला अंडरस्टँडिंग जे काय ना ते तुमच्या बाजूने करा, माझ्या बाजूने, तुमच्या बाजूने पण होणार ना. हो ऑब्विसली. नंतर 5 गोष्टी तुमच्याकडे आहेत तेव्हा तुम्ही बोला. 3 न्यू कार. तुम्ही इकडे बघून बोलताय आणि सासऱ्यांना तिकडे झटके लागते. नाही त्यांनी मला त्या दिवशी विचारलेलं कुठली गाडी घ्यायची, तर मग आय एम शुअर ही इज मोर दॅन विलिंग टू. विचारला, पण तिने नंतर जी काही नावं घेतली हे बघ, थोडासा ढेर सारा प्यार. बेन आणि बेन चला 4. फ्रान्स ट्रिप. आणि पुन्हा माझा चेहरा सासऱ्यांकडे. आणि 5वं काय? मलाच छातीत दर्द. लाईफ लॉंग टुगेदरनेस विच ऑब्विसली वुड बी देअर, बट देन अ बिट मोर टाईम. खूप वेळ पाहिजे त्याने. एकंदरीत फॅक्टरीत कमी वेळ आहे, बिझनेसमध्ये वेळ कमी आहे, इकडे काय खरं नाही. बरं, ह्या होत्या 5 इच्छा. आता आपल्याला सांगितलं, तुम्हाला सांगितलं की 5 इच्छा व्यक्त करा यांच्याकडून. मला त्यांनीच सांगितलेल्या 5 इच्छा व्यक्त केल्या आधी जरा पडलं ना बरं वाटेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी अंडरस्टँडिंग पाहिजे. जेव्हा मिसअंडरस्टँडिंग होते तर कोणाच्या बाजूने हो दे, तिने एक्सेप्ट करावं अशी माझी इच्छा आहे पहिली. 2 वेळेचा जो विषय झाला तो, जसं कारण ती जॉब करते तर तिने तसा वेळ द्यावा, तिच्या स्टुडंट्सला जसा वेळ देते तसा तेवढा मलाही वेळ मिळावा. तुम्ही सुरू करा फ्रेंच शिकायला, रोज ऑलरेडी सुरू झालेलं आहे. 2. दुसरं फॅमिलीबरोबर तेवढंच तिने, फॅमिली जसं तिला ती मगाशी म्हणाली की तिला तेवढं प्रेम मिळतं, तसंच तिच्याकडूनही तेवढंच संपूर्ण परिवाराला तिने मिळावं. 3. 4. महत्वाचं म्हणजे तेच भांडण झालं तर तिने एक्सेप्ट करावं. हा तुम्ही जी विचारले तो दोघेही ना प्रत्येक वेळेला भांडणावर येत आहे, हे काय मला कळत नाही. थोडक्यात आनंदी राहा. अजून काय बोलायचंय? नाही. 1 झालं एवढंच. नक्की तुम्ही इकडे या लगेच. चला 5 इच्छा दोघांनी व्यक्त केल्या. बरं, साखरपुड्यातली ती अंगठी कुठे? हो ही. चला बघू ती. त्यामध्ये ठेवा. ठेवली? तुम्ही ठेवली आहे ना? चला आता मी जरा ते वर खाली करतो. बरं, ही अंगठी आहे यामध्ये. आता मला बघायचं आहे या दोघांपैकी ती अंगठी आधी कोण शोधणार, म्हणजे मग लक्षात येईल कोणाचं, ज्यांना अंगठी मिळणार त्यांचं जास्त प्रेम आहे, असं आत्ता माझं म्हणणं आहे. ते आता ह्या दोघांपैकी कोण ती अंगठी शोधताय आपल्याला बघायचं आहे. वेळ 1 मिनिटाची. 1, 2, 3. चला.
म्हणाली की अंडरस्टँड करावं, सपोर्ट करावं, त्याचं तिने म्हटलं मी लगेच अच्छा, तुम्ही दिलं हो? पण मला एक फिक्सिंग वाटतं. हा मला एक फिक्सिंग वाटतं. का इतक्या लोक आपण तिने शोधली करतो. सोपं होतं. हंडा यांचा, गहू यांचे, अंगठी यांच्या बोटात. नाही नाही. बरोबरचा शोधणारा पण यांचाच होता, हे महत्वाचं. आणि बरोबरचा शोधणार. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी इथून बघितलं तर अंगठी मिळाली होती त्यांना, पण त्यांनी ती पटकन त्यांच्या हातात दिली. कोणी बघितलं नाही. हे आम्ही इकडनं बघितलं. फक्त याच्यावरून लक्षात ठेवा, हे ढेर सारा प्यार. आम्ही सावध राहिलं पाहिजे. नाही असं काही नाही. ती अंगठी घाला यांच्या बोटात. चला, अशा तऱ्हेने हे दोघेही आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. आयुष्यभर आनंदी राहा, हसत राहा दोघेही. बरं, काय लग्नाची तारीखच ठरलेली नाही, तेव्हा जेव्हा कधी लग्न असेल तेव्हा आम्ही यांच्यापर्यंत पोहोचू की नाही हे माहीत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे होम मिनिस्टरचा हा प्रवास नेहमीच सुरू असतो. पण आज एक छोटासा झी मराठीकडून यांच्या आनंदासाठी एक छोटासा आहेरही देऊया आपण त्यांना. चला, साखरपुडा झालेला आहे, तुम्हाला हा छोटासा आहेर आहे झी मराठीकडून. हा तुमच्यासाठी आहे. थँक्यू. आणि त्याचबरोबर झी मराठीकडून ही एक छोटीशी भेट आहे. थँक्यू. आणि त्याचबरोबर तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. तेव्हा आता हसत राहा, आनंदी राहा. आणि आता ताई आमची काही दिवसांनी वहिनी होणार आहे, तेव्हा एवढंच म्हणतो की ताई, दिल्या घरी तू सुखी राहा, आनंदी राहा आणि सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे. तुम्हालाही शुभेच्छा, कारण हा घाम आता आयुष्यभर तुम्हाला फुटणार आहे. तुमच्या अनुभवाचे बोल आहेत. हो, म्हणूनच सांगतोय. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.